पहिली हिंट पहिली. हा मग नंतर लक्षात आलं बाबा कुठं तर तिला मी आवडते मला ती आवडते असं. हे सगळं सांगत असताना आता सुद्धा इतका वेळ मिरचीचा व्यवसाय तुमचा होता. पण इकडे मिरची चुलीत घातल्यानंतर जशी धगधगते ना तसं आता एक्सप्रेशन बदलायला लागले आणि घरी गेल्यानंतर त्याचा ठसका तुम्हाला नक्की लागणार. पण यामध्ये धन्यवाद, तुम्ही सगळे इतक्या हसता हसता सगळं छान ते स्वीकारलं. पण मग ज्या वेळेला लग्न करण्याचा निर्णय आला, कारण शेवटी दोन कुटुंब जैन परिवार मराठी परिवार बरोबर, मग त्या वेळेला काय कसं काय म्हणजे घरच्यांना कसं समजावलं किंवा ते कळलं कसं किंवा घरच्यांनी होकार दिला की दिलाच नाही? आमचं लग्न व्हायच्या आधी तरी नाही कोणाचा होकार त्यावेळेला, कारण ऍक्च्युली इंटरकास्ट आणि मी माझ्या घरची मोठी मुलगीच होते. म्हणजे माझ्यापेक्षा सगळे बाकीचे कझन्स होते ते सगळे लहान होते, त्याच्यामुळे पहिलंच लग्न हे असं इंटरकास्ट हे कोणालाच मान्य नव्हतं. मग पुढे मग नाही, मग घरातल्यांचं कोणाचं ऍक्च्युली घरात तुम्ही दोघे तुमच्या मतावर ठाम 100%. आम्ही कोर्ट मॅरेज केलं खरं तर. दोन्ही कुटुंबांना माहिती नव्हतं. ही हिच्या घरी होती, मी माझ्या घरी होतो. हिचा आत्ते भावाला कळालं कुठनं तरी की आम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे. ते गेले ते कोणासाठी हुडकाला दुसऱ्याचं कुणाची लिस्ट, त्यात आमची लिस्ट दिसल्यावर त्यांनी मामा मामीला बोलवून घेतलं लगेच घरी. आणि राणीनं असं लग्न केलेलं आहे लव्ह मॅरेज राहुल चव्हाण बरोबर. मग यांच्या घरातले सगळे जुन्या घरी रविवार पेठ, तेव्हा ते प्रतिभा नगरात राहिलं होतं सम्राटनगरमध्ये. रविवार पेठ त्यांची मीटिंग बोलली, त्यांचे सगळे चुलते काकी आमच्या घरात ते चुलत्यांना बोलवून घेतलं. मला आता सगळं व्यवस्थित आहे. हां बरोबर की नाही? मग घरच्यांनी स्वीकारलं ते? ॲक्च्युली तसं आमची जॉईंट फॅमिली असल्याकारणाने माझ्या माहेरच्या लोकांनी तर ॲक्च्युली पहिला एक्सेप्ट नाही केलं, बट ह्याच्यामध्ये थँक्स टू माय मॉम अँड डॅड की त्यांनी एक्सेप्ट केलं. कारण ॲक्च्युली कसं असतं ना, मुलीला सगळ्यात मोठा पाठिंबा हा आईवडिलांचा असतो. मग त्यांनी एक्सेप्ट केलं. लाईक त्यांनी म्हणले की तुम्ही एक्सेप्ट करा नाही तर नाही करा, माझी मुलगी आहे आम्ही एक्सेप्ट करणार. मग ह्याच्यासाठी त्यांनी लिटरली आपल्या घरातल्यांशी बोलायचंही सोडलं होतं. तो मग त्याच्यानंतर मग हळूहळू जसे दिवस जातील जसे वर्ष जातील मग सगळ्यांनी एक्सेप्ट केलं, मग आले एकत्र आले सगळे. आता सगळं व्यवस्थित? हो अगदी छान. काय आठवणी असतात की नाही. खरं तर हा चित्रपट बघतोय असंच वाटतंय मला. पण याच बरोबर आता पहिला खेळ, आणि या खेळात आता काय होणार बघूया. घेऊ मग काय प्रतिष्ठापना केली आहे का मी? प्लास्टिकची चकती असते अशी, ती इकडनं मारायची आणि ती याच्या पुढे जाऊन थांबली पाहिजे. 3 थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर जितक्या थांबतील तितक्या प्रत्येक चकतीला 200 रुपयाचं बक्षीस. पण जर ती या पांढऱ्या रेषेवर थांबली तर मात्र गुण मिळणार नाही. एवढ्या मधल्या भागातच ती थांबली पाहिजे. बघूया काय होणार. 1 2 2 झाले आता 3. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. झी मराठीकडून हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तुम्ही बोलायचं सगळ्यांनी. म्हणजे तुमच्यापैकी त्यावेळेला कोण कोण होतं? मग काका असतील हो ना. 32 वर्षापूर्वी हे जेव्हा घडलं तेव्हा माहिती होतं का तुम्हाला, किंवा आता एकंदरीत त्या दोघांच्या स्वभावाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला म्हणजे दुसरं काय नाही आहे. त्यांचं लग्न झालं आणि दोघंही पसार झाले त्या कॉलेजमधनं पसार झाल्यानंतर आईला बरं नव्हतं. घरी आई आजारी होते तरीसुद्धा आई दोघंजण येऊन गेलेले होते. त्यांच्या घरची लोक शोधण्यासाठी आलते. मग आईला बरं नव्हतं तरीसुद्धा आई म्हणाली काय होत नाही माझ्या बाळा जातो. मग तिने धीर दिल्यानंतर ही दोघंही जवळ महिनाभर अशी बाहेरच होते. मग यांनी काय थोड्या दिवसानं मग यांचं येणं जाणं ठेवलं. मग आम्हीसुद्धा तिकडं कुडाळला येऊन जाऊन करून छान राहिलेत त्यांचे ते व्यवस्थित. आता व्यवस्थित आहे? हा आता व्यवस्थित आहे. होय ना. बोला आता सगळे बोला. कोणाला काय काय सांगायचं या दोघांबद्दल बोला. मी मुलगा. आईवडिलांनी आजपर्यंत सगळ्याही बाबतीत आम्हाला कधीही रिस्ट्रिक्शन न देता एज्युकेशनच्या बाबतीत फ्रीडमच्या बाबतीत नेहमी सपोर्टिव्ह आहेत.
आणि घरी तुमचं कधीच- लग्न झालं? हो, माझं रिसेंटली आता लग्न झालं कसं 4 केलं मेला. तुम्ही? अरेंज मॅरेज केलं. तुम्ही कुठे खिडकीत वगैरे असं काय? नाही मी घरी जाऊन बघितलं. ही माझी वाईफ पूजा. तर आमचं अरेंज मॅरेज झालं रिसेंटली आता. तर मम्मी पप्पा आम्हाला दोघांना सुद्धा आणि ह्याच्या आधी माझ्या बहिणीला मला दोघांना सुद्धा नेहमी सपोर्टिव्ह राहतात आणि ती सगळ्यात मोठी एनर्जी आहे माझ्यासाठी लाईफमध्ये. व्हेरी गुड. दोघांनीही आम्हाला लहानपणापासून मुलगा मुलगी असं काही डिस्टन्स न ठेवता त्याला जसे सगळे राईट्स आहेत तसे मला लहानपणापासून सगळे राईट्स असून बिंदास ती एकदा माझ्या पाठीमागे उभारली की असं आहे तू होऊन करायला पाहिजेस पुढे होऊन चला. आणि अजूनपर्यंत पण ती पूर्ण आमच्या कुटुंबाला रणरागिणीसारखी आहे. तुमचं कसं झालं? माझं लव्ह मॅरेज झालं. हे आपलं विचारून घेतलेलं बरं ना. माझं नाव इम्रान सिकंदर मालदार. मी गिरीशचा मित्र. काकू काकींना जेव्हापासून मी भेटलो आहे तेव्हापासून त्यांचा मला खूप आधार आहे. जे काही मला अडीअडचणी यायच्या नाही तर कुठली मला वाट दाखवायची असेल तर त्यांच्या सल्ल्या थ्रू मला काही ना काहीतरी चालना मिळालेली आहे. अशा पद्धतीनं तुला काय कार्य करायचं आहे काय नाही करायचं आहे ते त्यांच्याकडून मला खूप प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचे मी मनापासून आभार मानतो. व्हेरी गुड. आणि आता त्या अभिनय करणार तुम्ही ओळखायचं. हां, पहिलं आव्हान. मराठी चित्रपटाचं नाव आहे. बोलायचं नाही. अभिनंदन. तोच तर केला या दोघांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. पुढचं आव्हान घ्या. गाणं, मराठी गाणं. रेडी, वेळ सुरू झाली. बोल ना. गाणं आहे. गाणं माहेरची साडी. गाणं 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 गाणं. 10 9 8 7 6 5 4 3 वेळ संपली आणि उत्तर चुकलं. गोमू माहेरला जाते हो नाखवा. काय करायला पाहिजे होतं? एक मिनिट. कसं करायला पाहिजे होतं? उभे राहा. हा, हे बघा. 1 2 3. गोमू माहेरला जाते हो नकवा. असं तोंडाने बोलून का? बसा. तिसरं आव्हान. एक बक्षीस गेला. हा, ही म्हण आहे. लेकी करती. लेकी बोले सुने लागी. चूल आणि मूल. 5 4 3 2 वेळ संपली. वाचून दाखवा. असतील मुली तर पेटतील चुली. एक बक्षीस मिळालं आणि त्याचबरोबर केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनी, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. अपेक्षा कुठलीच नाही. थोडा आळस आहे तो अंगातला झटकून द्यावा. इतकी वर्ष सेवा केली तेव्हा आळस कुठं होता? बरं ठीक आहे, जरा झटका. हा, ओके. झटकला, लगेच झटकला त्याने. बसून मी प्रपोज करणार. विल यू मॅरी मी? तुम्हाला माहिती होतं ना आज मी तुम्हाला प्रपोज करायला सांगेन म्हणून? थोडीशी आयडिया होती कारण हिने एक प्रश्न ते ठेवलेला. पण काल तुम्ही प्रॅक्टिस नाही ना केली? नाही. तिने मला विचारलं की खरंच तू इंटरेस्टेड आहे का? तर का दुसऱ्यांचे फोटो आउट फोकस व्हायला लागले होते?